त्याचा काय ट्रान्सलेशन आहे किंवा काय अर्थ आहे? मी नाही पण तू आहेस, मी नाही आणि तू पण नाही, काय नॉट मी म्हणजे काय? मी लोकांसाठी, मी सर्वांसाठी, पण काय सदैव नाही, कशासाठी? तर सेवेसाठी, बरोबर. आम्ही सदैव सेवेसाठी काय आहोत? मला एक सांगा, तुमचं एक चक्र आहे NSS, बरोबर, त्याच्यामध्ये किती आहेत? अशोक चक्रामध्ये 24 आहे, याच्यात किती आहेत? 8. हे कुठून घेतलं असेल? कुठून? ओरिसामध्ये, बरोबर, भुवनेश्वरला कोणार्क सूर्य मंदिर आहे, बरोबर. त्या सूर्य मंदिरावरती काय आहे? ती चक्र आहे. किती आरे असणार? आणि मग 24 आरे असणार कुठे? अशोक स्तंभावर, बरोबर. ते नोटावरती घेतले, ते सत्यमेव जयतेसाठी घेतले, आणि हे कशासाठी घेतले? NSS साठी. मग 8 आरेचा अर्थ काय होतो? 8 आरे म्हणजे 24 कसं घेतलं? 8 आरे म्हणजे 8, 24 कसे? हे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे, नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. आपण जेव्हा सिनियर होतो तर मग ज्युनियर आपल्याला विचारतील ना, आपण शांत बसता कामा नये, ठीक आहे. 8 प्रहर, किती प्रहर? 24 तासामध्ये किती प्रहर असतात? 8 प्रहर. 3 तासाचा एक प्रहर, 1 तासाचा एक प्रहर असतो 3 गुणिले 8, 8 त्रिक 24. 3 तासाचा प्रहर जसं पहाट 3 तासाची असते, बरोबर. नंतर सकाळ 3 तासाची, मध्याह्न 3 तास, नंतर दुपार 3 तास, नंतर म्हणजे पहिले प्रहर असतो, मग राम प्रहर असतो, नंतर सकाळ असते, मग असं करत करत 8 प्रहर. तुम्ही गुगलला सर्च केले तुम्हाला मिळेल. सकाळ, मध्याह्न, प्रहर, राम प्रहर, रात्र, मध्यरात्र, आहे की नाही? म्हणजे असे 24 तास तुम्ही सदैव काय आहात? तयार. म्हणून ते तुमचं, आणि ते 24 तास तुमच्या वर्गात असलं पाहिजे. आता NSS म्हणजे मुलं आहेत, आमच्या काळात बिल्ले दिले जाईल. तुम्हाला बिल्ले दिले की नाही माहिती नाही. काही लोक छापून घेतात तुम्ही लोक, बरोबर. काही लोक, आणि युनिव्हर्सिटीत दिलेलं असेल तर ते लावूनच ठेवायचं असतं, कारण ते आपल्या हृदयाशी जोडलेलं असतं. ते कधी काढून ठेवता कामा नाही. हा त्यांचा नियम आहे की तुम्ही बॅचमध्ये, फील्डमध्ये असाल किंवा बॅचमध्ये असाल तर तुमच्या हृदयाशी लावलं गेलेलंच नाही. ठीक आहे, तो प्रश्न नाही, पण हा नियम जे रूल्स आहेत ते सांगतो.